पोटातून दारू वगैरे काढली. काढल्यानंतर अचानकच त्याचे डोळे एकदम वरती गेले. डायरेक्ट तो फेस तोंडातनं फेस आला आणि त्याला डायरेक्ट व्हेंटिलेटर लावलं. टोटल 12 आहे आणि 4 अजून ऍडमिट आहे. तो कालच 8 झाले होते. कालच 8 मृत्यू झालेले आहेत आणि त्याच्यानंतर रात्री 1 झालेला आणि त्याच्यानंतर आज सकाळी 3 झाले. एकूण 12 झालेले ते या ठिकाणी. 12च्या 12 त्यांच्या तोंडातनं फेस निघलाय. पुणे आणि पिंपरी चिंचवड या 2 शहरांमध्ये विषारी दारू पिऊन मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडाच नव्हे तर यांचे मृत्यू देखील पोलिसांकडून दडवण्याचा प्रयत्न झालाय असा या नागरिकांचा आरोप आहे. कारण हे मृत्यू मुळात दारूमुळे झालेच नाहीत असा सांगण्याचा पोलिसांचा प्रयत्न होता. एक तर अवैधरित्या विकली जाणारी दारू रोखणं हे पोलिसांचं पहिलं काम होतं, जे झालं नाही आणि त्यानंतर ही घटनाच नाकारण्याचा दडपण्याचा प्रयत्न झाला. पिंपरी चिंचवडच्या हद्दीतील फुगेवाडीमध्ये मी आत्ता आहे. इथं नक्की किती लोक मृत्युमुखी पडलेत याचा नेमका आकडा पोलीस अद्याप सांगत नाहीयेत. जे मृत्युमुखी पडले त्यांचे नातेवाईक आहेत आणि इथले काही नागरिक आहेत. तुमचं कोण होतं जे यामध्ये मारलं गेलं? माझा भाऊ होता. काय घडलं त्यांच्याबद्दल? ते कधी गेले होते दारू प्यायला आणि काय नक्की प्रकार घडला जेव्हा ते घरी आले? ते 12-1च्या दरम्यान गेले ते 26 तारखेला. हां, तर दारू पिऊन आला तो. घरी आला, थोडा त्याला त्रास व्हायला लागला. त्रास आल्यावर तो थोडा आराम पण केला, पण संध्याकाळी थोडं जास्तच व्हायला लागलं त्याला. मग त्याला 9-10च्या दरम्यान त्याला हॉस्पिटलला घेऊन गेलो आम्ही. घेऊन गेल्यानंतर त्याला एकदम घाम सुटला आणि त्याला एकदम तो म्हटला पोटात दुखतंय. त्याला मग हॉस्पिटलमध्ये आतमध्ये ॲडमिट केल्यानंतर डॉक्टर म्हटलं पेतो का? म्हणलं हा पेतो. मग त्या पोटातून दारू वगैरे काढली. मग काढल्यानंतर अचानकच त्याचे डोळे एकदम वरती गेले. डायरेक्ट तो फेस तोंडातनं फेस आला आणि त्याला डायरेक्ट व्हेंटिलेटर लावले. तर ते डॉक्टरांना विचारलं का बाबा तुम्ही व्हेंटिलेटर काय लावताय? आता तर तो चालत आला तो हॉस्पिटलमध्ये. तर म्हणले नाही त्याला पहिलं कुठं लागला होता का? म्हणलं हा त्याला 1 वर्षापूर्वी लागलं होतं. मग ते म्हणतात तेच 1 वर्षात लागले. दारूमुळं झालंच नाही असं म्हणतात ते. म्हणजे 11-12 जे गेल्यात इथं, पण सगळ्यांच्या तोंडातनं फेस गेलेत किती? कारण हे बघा, मी आता पिंपरी चिंचवडच्या हद्दीमध्ये आहे. इथं काही मृत्यू आहेत, त्यानंतर पुण्याच्या हडपसर काळेपडळ भागामध्ये काही मृत्यू आहेत. तुमच्या इथं किती मृत्यू आहेत? कालपर्यंतचा आकडा 9 होता. आज सकाळी 3 डेथ झाले आणि काही बॉडी अजून ऍडमिट आहे, सिरियस आहे. 12 मृत्यू म्हणजे यांच्या म्हणण्यानुसार फक्त या भागामध्ये आहेत. आम्ही पोलिसांशी बोललो तेव्हा पोलिसांनी आम्हाला इथला आकडा 5 सांगितलाय. पोलिसांनी 5 सांगितलं. टोटल 12 आहे आणि 4 अजून ऍडमिट आहे. तो कालच 8 झाले होते. कालच 8 मृत्यू झालेले आहेत आणि त्याच्यानंतर रात्री 1 झालेला आणि त्याच्यानंतर आज सकाळी 3 झाले. एकूण 12 झालेले ते या ठिकाणी. 12च्या 12 त्यांच्या तोंडातनं फेस निघलाय. सगळ्यांच्या तोंडातनं फेस. तुमचा भाऊ होता. तुमचं कोण होतं? तुमचं कोण होतं? मेवणे होते. तुमचे मेहुणे होते. त्यांच्या बाबतीत काय झालं? म्हणजे मृत्यू नक्की कसा झाला त्यांचा? ते हातभट्टी पिऊन मृत्यू झाला त्यांचा. म्हणजे हातभट्टीची सवय पण होती प्यायचे, त्याच्यामुळं मृत्यू झाला. घोषित केलं डॉक्टरांनी, मृत्यू झाला म्हणून. आता हे सगळे जण दारू एकाच ठिकाणी पिले. इथे कुठे सोबत बसतात ते. हा इथंच आहे मागच्या साईडला. पोलिसांना माहित होतं? सगळं माहिती आहे, सगळ्यांना सगळं माहिती आहे. पोलीस कधी यायचे काय? आता कशाला यायची पोलीस माहिती? येऊन जायचे, ते त्यांच्या कामासाठी येऊन जायचे, पण धंदा बंद करायला येत नव्हते. त्यांची समस्या ती आहे. इथे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळं घडत असताना जी माहिती द्यायला पाहिजे पोलिसांकडून, त्याचबरोबर हॉस्पिटल प्रशासनाकडून, ती मिळाली असं वाटतं का तुम्हाला? नाही मिळाली, व्यवस्थित मिळाली नाही. आणि 4 नगरसेवक आहे, एकही नगरसेवक आला नाही इथं विचारले की. आणि प्रत्येक घरातला माणूस म्हणजे करता पुरुषच गेलेला आहे. म्हणजे प्रत्येकाचे लहान लहान मुलं आहेत इथं. एकही नगरसेवक पण आला नाही आणि पोलिसांचा पण एवढा काही प्रतिसाद चांगला नाहीये. आता एका घरातच 2 मृत्यू झालेत आणि त्यांचे तर मुलं एवढे लहान लहान आहेत की कष्ट करून खाणारेच आहेत ते. पण या अशी गोष्ट व्हायला नाही पाहिजे. ती झाली तर झाली, पण बाकीच्यांनी पण विचारलं पाहिजे ना. आता काय होईल ती कारवाई नंतर होईल, पण बाकीच्या घरच्यांचं तर लहान लहान बाळ. इथं बघा, या सगळ्या भागामध्ये जर दारू विक्री अनेक दिवसांपासून होते आहे तर ती रोखणं एकतर पहिलं काम होतं आणि त्यानंतर समजा हा प्रकार घडलाय तर योग्य ती माहिती देणं. नक्की किती मृत्यू झाले ते पोलिसांकडून अजूनही सांगितलं? मेरे को मराठी नहीं आती है. 12 जन तो अभी तक हो गए. तो मेरा बोलना ये है कि अभी के उनके बाल बच्चे तो जो भी आप लेंगे तो एकदम कड़क से उनकी इंक्वायरी करना चाहिए, क्योंकि बहुत केस ये दबाना चाह रहे अभी ये, क्योंकि पुलिस वाले बता रही नहीं कि दारू से, और एक्चुअली दारू से ही हुआ ये सब. म्हणजे
तोंडातून फेस येऊन मृत्यू होणं हे हा एकच पॅटर्न दिसतोय. एकच सगळ्यांचा सेम पॅटर्न तोंडातून फेस आला कोणाला अटॅक आला कोणाला हे नाही पण पेणारे सगळेच आहे पेणारे सगळेच आहे हेच आहे ना. आणि विषबाधा झालेले हे मात्र 100% आहे आणि त्याच्या ह्या दारूच्यामुळेच तो प्रकार घडलेला आहे, इतर कुठल्याही गोष्टीमुळे घडलेला नाही. जे काय अटॅक झालेले आहेत ते देखील दारूमुळेच झालेले आहेत, जे काय फेस आला तो पण दारूमुळेच झालेला आहे आणि त्यांचा जो जीव घाबरला किंवा त्यांना भेटते ते देखील ते दारूमुळेच झालेला आहे. इतर कुठल्याही परिस्थितीने त्यांचा मृत्यू झालेला नाही. बोलायला घाबरतात की जिथं दारूमुळे झालेत म्हणून एवढी दहशत या दारू लोकांची आहे इथं. त्यामुळे लोक इथं घाबरतात. आणि जो रात्री एक मैत करून आम्ही रात्री आलो त्यानंतर आम्ही येताना मैत घेऊन अर्ध्या रस्त्यात आलो तर अकबर पठाण हा फेसाने पडला होता खाली. त्याला रात्री 12 वाजता उतरून आम्ही वायसमध्ये नेलो. तिथं तोच प्रकार झाला जसं रात्री पहिला बाबा शेखला नेलं होतं त्याला जो प्रकार झाला त्याच पद्धतीने त्याचं पण निधन झालं. मेला तो सकाळी जाऊन बघतो त्याला तोंडातून फेस आलाय सेम पॅटर्न. काय नाव होतं आज मृत्यू? सचिन नेटके सचिन नेटके. वय काय होतं त्याचं? 24 वर्षाचा पोरगा 24 वर्षाचा पोरगा जो दारुणी गेलाय. तर घडलंय काय की हा जो योगेश वानखेडे नावाचा दारू तस्कर आहे म्हणा किंवा दारू तयार करणारा आहे, तो आहे मूळचा पुण्यातल्या कोंडवा भागात राहणारा. त्यांनी दारू तयार केली आहे उरुळी कांचनमध्ये आणि ती दारू त्यांनी पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहर या 2 शहरांमधल्या वेगवेगळ्या भागांमध्ये विकली आहे. जसं की या फुगेवाडीमध्ये, दापोडीमध्ये, जसं की या हडपसर काळेपडळ भागामध्ये, या सगळ्या भागांमध्ये ही दारू विकली आहे. या व्यतिरिक्त आणखी कुठे विकली गेली आहे का हे माहीत नाही आहे आणि त्यामुळं मृत्यूचा हा आकडा वाढत चाललाय. अशाही काही केसेस आहेत की ज्यांना दिसणं हे बंद झालंय. किंवा एक केस आहे त्या प्रकरणाची, त्यांना मेडी पॉईंटला ॲडमिट केलेलं आहे सुभाष डिगेकर म्हणून. त्यांचे डोळे गेलेले आहेत, त्यांना दिसणं, त्यांची दृष्टी फार कमी झालेली आहे त्या प्रकरणात. तर आपण पाहतो आहोत या सगळ्या घटना पोलिसांवरती, पोलिसांच्या पोलिसिंगवरती, कायदा आणि सुव्यवस्थेवरती मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करतायत. एकीकडे पुण्यात गुन्हेगारी रोखण्यासाठी आपण पोलीस 10 वाजताच रस्त्यावरची दुकान आणि स्टॉल बंद करताना पाहतो आहोत. मात्र जर हे असे मृत्यू होत असतील तर पोलिसांची ही कारवाई आग सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी अशी होतीये का? कॅमेरामन विजय राऊत, समंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.